जरांगे पाटलांच्या मागे जो समाज उभा आहे की ज्याला जीवनात आता काहीही गमवायचं राहिलं नाही, म्हणजे हा समाज जर खरंच पेटून उठला तर महाराष्ट्राला एका मुठीत दाबून धरू शकतो, इतकी ताकद या समाजाची। घटना दुरुस्तीनुसार आता ओबीसी शब्द बाद झालेला आहे। मोदी साहेबांनी, मी पुन्हा सांगतो, मराठ्यांच्या आरक्षणासाठी एक उपकार केले की त्यांनी असलेलं ओबीसी आरक्षण रद्द केलेलं आहे। हाकेंना तर मी किती वेळा चॅलेंज केलं की तुम्ही या पब्लिकली चर्चेला, सगळ्या आरक्षणावर चर्चा करू आपण। आज नोकऱ्या नाहीत, का नाहीत हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे। नोकऱ्या नाहीत म्हणून आरक्षण मागता कशाला, असा प्रश्न नाही विचारला पाहिजे। मी म्हणतो की आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, पण आरक्षणाशिवाय काहीही होणार नाही। सर, आता आपण आरक्षणाच्या बाबतीत, त्याच्या तांत्रिक बाजूच्या बाबतीत बोलू। समजा कोर्टाला व्यवस्थित पुरावे दिले तर 50% मर्यादा वाढू शकते का, असं एक आर्ग्युमेंट आहे। म्हणजे ओबीसी मधनं आरक्षण मिळवता सगळ्यांनीच मिळून आरक्षणाच्या मर्यादा वाढीची मागणी करावी आणि ते सगळेच जण त्यामध्ये येऊ शकतात आणि ती मर्यादा वाढू शकते, असं एक आर्ग्युमेंट आहे। त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, आत्ता दोन भाग आहे या विषयाचे। एक म्हणजे सरकारने जे एसीबीसी आरक्षण दिलं ते 50%च्या वरचं आहे का, हा प्रश्न विचारला पाहिजे आणि तोच प्रश्न रास्त आहे। माझं म्हणणं, आज तो विषय जर 50%च्या वरचा आहे की नाही याचा निर्णय जर तुम्हाला करायचा असेल तर मग आज एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असलेलं ओबीसी आरक्षण आणि त्याच्या समोर आजचं एसीबीसी आरक्षण, याच्या दोन्हीमध्ये खरे घटनात्मक कोण याचा निर्णय आधी करावा लागेल। आणि 102वी घटना दुरुस्ती आणि 105वी घटना दुरुस्ती आणि त्याच्याबरोबर 5 मे 2021चा मराठा आरक्षणाचा निकाल, हे तिन्ही जर एकत्रित अभ्यासले तर आज असं स्पष्ट झालेलं आहे की या 342A लागू झाल्यामुळे आत्ताच्या एक्झिस्टिंग ज्या याद्या आहेत ओबीसीच्या त्या रद्दबातल झालेल्या आहेत। म्हणजे रिझर्वेशनच आता कोणतं राहिलंय शिल्लक, तर एसीबीसी आरक्षण शिल्लक आहे। म्हणजे आता देशामध्ये 4च प्रवर्ग घटनात्मक आहेत, SC, ST, EWS आणि SEBC। राज्यातले जे ओबीसी आरक्षणाचे कायदे, 2001चा कायदा आणि 2006चा कायदा, हे दोन्ही आता अँटी कॉन्स्टिट्युशनल किंवा कॉन्ट्रा टू द कॉन्स्टिट्युशनल झालेले आहेत। म्हणजे त्याला अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्युशनल असं म्हणतात। म्हणजे त्या तरतुदी आता आपोआपच रद्द झालेल्या, कारण घटना दुरुस्ती झाली। म्हणजे मराठा समाजाला तर माझं कळकळीचं सांगणं आहे की 2018ला मोदी साहेबांनी जी 102वी घटना दुरुस्ती केली, त्यांनी चुकून केलं असेल, कसं केलं असेल मला माहीत नाही, पण भाजपच्या सरकारने मराठ्यांसाठी एक मोठं, म्हणजे ज्याला काय म्हणतो, AK-56 दिलेली हातात की ओबीसी आरक्षण रद्दच केलंय त्यांनी। कारण त्या घटना दुरुस्तीनुसार आता ओबीसी शब्द बाद झालेला आहे आणि नव्याने घटनेमध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासची व्याख्या झाली 366-26C मध्ये। जशी SCची व्याख्या 366-24 मध्ये आहे, STची व्याख्या 366-25 मध्ये आहे आणि SEBCची व्याख्या 366-26C मध्ये आहे। आणि 342A खाली जे आरक्षण दिलं जातं त्याला 366-26C खाली SEBC म्हणतात। आता हे घटनेने करून ठेवलंय आणि घटनेने जेव्हा 338B, 342A आणि 366-26C इन्सर्ट केले, म्हणजे नव्याने घातले, त्या दिवशी आधी राहिलेलं आरक्षण हे बाद झालेले। आता त्यांना सगळ्यांना नव्याने क्लासिफिकेशन करावं लागेल, आयोगाकडे पाठवून नव्याने त्यांना आयडेंटिफिकेशन करून नोटिफिकेशन काढावं लागेल की हे पात्र घटक आहेत, यांना SEBC म्हणा। ते आहे तसे आता चालू ठेवता येत नाही। मोदी साहेबांनी, मी पुन्हा सांगतो, मराठ्यांच्या आरक्षणासाठी एक उपकार केले की त्यांनी असलेलं ओबीसी आरक्षण रद्द केलेलं आहे। हे मी सांगत नाही, सतीश तळेकर साहेब मोठे वकील आहेत, त्यांनी 2018ला जेव्हा 2018-19ला जेव्हा केस झाली मराठा आरक्षणाची, त्यामध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला होता। तेव्हा लक्ष दिलं नाही, कोर्टाने लक्ष दिलं नाही, कोणी लक्ष दिलं नाही। नंतर तो जेव्हा सुप्रीम कोर्टात विषय गेला तेव्हा तो एक महत्त्वाचा मुद्दा झाला। आणखी त्यात गोपाल शंकर नारायणन म्हणून सिनियर वकील आहेत सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी पण आता मराठा आरक्षणाच्या संबंधात जी हिअरिंग झाली त्यावेळेला हा मुद्दा मांडलेला आहे। आणि अनेक जजेसशी मी चर्चा केली, माजी न्यायमूर्तींशी, सिनियर वकिलांशी, हा मुद्दा बरोबर आहे
की मोदी साहेबांच्या 102व्या घटनादुरुस्तीमुळे आणि त्याला जोडून 105वी घटनादुरुस्ती आणि मराठा आरक्षणाचा निकाल, त्यातले महत्त्वाचे पॅराग्राफ 183, 194 आणि 222, 226 याच्यानुसार असलेलं ओबीसी आरक्षण रद्द झालेलं आहे. कारण ही घटनादुरुस्ती बॅकडेटेड लागू करता येत नाही, रिट्रोस्पेक्टिव्ह लागू करता. रद्द झालेलं आहे म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे ते अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, म्हणजे घटना विरोधी झालेलं आहे. मग त्यांना घटनात्मक प्रक्रियेत आणावं लागेल. पण ते विद्यमान असलेलं आता कधीही रद्द होऊ शकतं रद्द झालेलं आहे ते. जसं आता अजित पवारांचा पक्ष त्यांनी कायदेशीर ठरवला आणि चालू ठेवला, त्यांनी शिंदे साहेबांचा पक्ष कायदेशीर ठरवला आणि चालू ठेवला, तसं ते ओबीसी आरक्षण चालू ठेवू शकतात, पण ते घटनात्मक नाही. मी म्हणत नाही की ओबीसीतल्या जातींना आरक्षण देऊ नका, मी म्हणतो की त्यांना घटनात्मक प्रक्रियेत आणावं लागेल. मग त्यांना आयोगाकडे पाठवावं लागेल. त्यातले जे बॅकवर्ड आहेत आणि इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेड आहेत त्यांना पुन्हा नव्याने क्लासिफिकेशन करून नोटिफिकेशन काढून त्यांना पुन्हा SCBC करावं लागेल. त्यांना आहे तसं नाही ठेवता येणार. आता ही पोझिशन असल्यानंतर मग आता कोणतं आरक्षण 50% वरचं आहे? मराठा समाजाच्या कायद्यामध्येच लिहिलं आहे की 342 खाली 342A खाली आरक्षण दिलंय म्हणून. तो कायदा घटनात्मक आहे. ओबीसीचा कायदा 342A व्याख्येत बसत नाही, त्यामुळे तो घटनाबाह्य आहे. मग ते कायद्यात दुरुस्त केल्या का सरकारने? नाही केल्या. तो कायदा ठेवायचा असेल तर अमेंडमेंट करावे लागतील, नाही तर नव्याने कायदा आमचा SCBC बनलेला आहे त्याच्यात त्या जाती घालाव्या लागतील. ओबीसी जे आहे त्यांना आयोगाकडे पासून नव्याने त्या कायद्यात त्यांना घालावं लागेल. आता SCBC प्रवर्ग हाच मुख्य प्रवर्ग आहे, त्याच्यात SCBC A B C करता येतील. उपवर्गाला मान्यता दिलेलीच आहे, पण त्याच्यातच करता येतील, आधीचे नाही चालू ठेवताना. म्हणून आमचं कोर्टाला हे सांगणं आहे, माझी केस पण आहे या आशयाची, की तुम्ही आधी हा निर्णय करा की SCBC काय घटनात्मक आहे का एक्झिस्टिंग ओबीसी घटनात्मक आहे, आणि मग तुम्ही ठरवा की 50%च्या वरचं कोण आहे. आम्ही तर 40% आहे आता, SC ST 20%, EWS 10% आणि SCBC 10%. आम्ही तर म्हणतो 40% रिझर्वेशन घटनात्मक आहे राज्यामध्ये. उरलेलं रिझर्वेशन घटनात्मक नसेल तर 50%च्या वर जाण्याचा प्रश्न येतो कुठे? ही बाजू फार महत्त्वाची आहे आणि कोर्टाला याचा निर्णय केल्याशिवाय मराठा आरक्षण रद्द करता येणार नाही किंवा त्याच्या विरुद्ध निर्णय देता येणार नाही. दिला तर तो घटनात्मक ठरणार नाही. आता तुमचा जो मुद्दा आहे की ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवावी का, साधी गोष्ट आहे. मग याच्यामुळे मागणी होते की जातीनिहाय जनगणना करा. माझं म्हणणं, जातीनिहाय जनगणना हा छोटा भाग झाला त्या प्रक्रियेचा, केली पाहिजे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, कारण तुम्हाला आरक्षण जातीच्या आधारे द्यायचं असेल तर जातीची संख्या माहिती असणं, जातीची लोकसंख्या माहिती असणं फार आवश्यक आहे. पण तेवढ्याने काम नाही भागत. सगळ्या जातींचं समूळ मागासलेपण, समग्र मागासलेपण तपासा. SC ST सोडून, SC ST सोडून. मग त्या ब्राह्मण असो, मुस्लिम असो, राजपूत असो, मराठा असो, लिंगायत असो, कोणी असो. लिंगायत ही काही जात नाही आहे. ज्या जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, मग मुसलमानांच्याही जाती असू शकतात, ख्रिश्चनांमधल्याही जाती असू शकतात. तर या सगळ्या जातींचं तुम्ही समूळ समग्र मागासलेपण तपासा आणि त्यांची लोकसंख्या पण तपासा. मग पात्रतेनुसार जे खूपच मागासलेले आहेत त्यांचा वेगळा प्रवर्ग करा. जसे बलुतेदार असतील, आलुतेदार असतील, त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, किंवा त्यातले भटके विमुक्त असतील. आता खूप घिसाडी, कैकाडी, डोंबारी, दंदीबैलवाले, कुडमुळे, ज्योतिषी, कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना अजून घर नाही, दार नाही, मतदान कार्ड नाही, किंवा त्यांचं स्टेबल त्यांचं लाईफ नाही. भिकारी असतील, अशा सगळ्यांना एका गटात घाला. आणि उरलेले जे समकक्ष आहेत, ज्यांचे प्रश्न मुख्यत्वे आर्थिक आहेत, त्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्या, जे की व्यापक असेल. 30-35% आहे ते आरक्षण नीट जर वाटलं, म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन नीट केलं, तर मला असं वाटतं सगळे खुश होतील. आरक्षणाचा प्रश्न चांगल्या पद्धतीने मिटू शकतो. पण तसं सरकारचे लोक का करीत नाही? कारण त्यांनी या आरक्षणाशी राजकीय आरक्षण जोडलं. हा त्यांचा क्रिमिनल अप्रोच आहे. त्याचं कारण ते घटनात्मक दृष्ट्या राजकीय आरक्षण आणि 15-4, 16-4चं आरक्षण हे पूर्णपणे वेगळे आहेत. मी असं म्हणत नाही की राजकीय आरक्षण देऊ नको, त्यांनी त्याची यादी वेगळी करावी. ते जातीच्या आधारावर द्यावं, प्रतिनिधित्वाच्या आधारावर द्यावं, माझं काही म्हणणं नाही. मराठ्यांनी कधी राजकीय आरक्षणाची आशा केलेली नाही आहे. पण 15-4, 16-4चं जे आरक्षण आहे, त्या आरक्षणाच्या मध्ये तुम्हाला जे खूप मागासलेले वर्ग आहे की ज्यांना आरक्षणाचे लाभ मिळाले नाही, SC ST सोडून सुद्धा त्यांना वेगळा कप्पा करा, त्यांना जास्ती बेनिफिट द्या.
त्यांना सोशली बॅकवर्डनेस पण लागू करा. आणि जे उरलेले समकक्ष आहेत जसे माळी असतील, वंजारी असतील, मराठा असतील, कुणबी असतील, भंडारी असतील, लेवा पाटील असतील, गुजर असतील, वाणी असतील, तेली असतील, हे सगळ्या जाती समकक्ष, यांचे प्रश्न मुख्यत्वे आर्थिक आहे. तर मी या सगळ्या गटाला, ब्राह्मण सुद्धा, या सगळ्या गटाला एका आर्थिक निकषात द्या ना तुम्ही. मी म्हणतो नुसतं आर्थिक कशाला, तुम्ही 10 निकष लावा. आर्थिकमध्ये इन्कम लावा, त्याच्यानंतर दारिद्र्यरेषेखाली आहे का ते लावा, गावात राहतो का ते बघा, कोणत्या प्रकारच्या घरात राहतो ते बघा, याच्या घरात किती शिकलेले आहे ते बघा, नोकरीला किती ते बघा. एकंदरीत व्यावसायिक, आर्थिक आणि ज्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमान, या सगळ्या निकषावर त्यांचं आरक्षण ठेवा. म्हणजे काय होईल, तर इथे जातीची जी स्पर्धा आहे ती राहणार नाही आणि सगळे एका गटात आरक्षण घेताना आनंदाने घेतील. उदाहरण सांगतो की आम्ही जेव्हा 90 पूर्वी आरक्षण फार कमी होतं, त्याच्यामुळे एज्युकेशनल रिझर्वेशन नव्हतं, तर आम्ही सगळे एका गटात शिकायचो ना, कधी आम्हाला कोणाच्या जातीबद्दल स्पर्धा वाटली नाही. सगळ्यांना समान सवलती होते शिक्षणामध्ये. आम्ही सगळे एकत्र राहिलो, एकत्र खेळलो, एकत्र आमची शाळा झाली, कॉलेज झालं, आम्हाला कधी जातीचं आठवलं नाही. माझे सगळे मित्र मराठेतरच आहे, शाळेत असो कॉलेजला असो. का तर आम्हाला कधी आरक्षणाचा विषयच आला नाही आमच्यामध्ये एज्युकेशनमध्ये. मग आता तसं करायचं असेल, जातीच्या पलीकडे जायला पाहिजे आणि समकक्ष ज्या जाती आहेत, म्हणजे बलुतेदार आणि भटके विमुक्त वगळून, या सगळ्यांना 10 निकष असे लावा की जे जातीच्या पलीकडचे असतील आणि त्यांना तुम्ही आर्थिक अंगाने आरक्षण ठेवा. सगळे आनंदाने आरक्षण घेतील. आणि 62% आज आरक्षण आहे ना देशामध्ये, तर मराठा धरून, आता मराठा आरक्षण धरून 70% झालं, 72% झालं. हे किती आरक्षण आहे सर, हे खूप आरक्षण आहे. याच्या पलीकडे वाढवायची काहीच गरज नाही आहे. तर हे सगळं आरक्षण वितरित व्यवस्थित जर केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचं जे सामाजिक सौहार्द आहे, ऐक्य आहे, ते टिकेल. आणि राजकीय आरक्षणाचा मुद्दा वेगळा करा, 243 टी आणि डीचा, त्याची यादी वेगळी करा, त्यांना घेऊ द्या ना बेनिफिट, कोण नको म्हणलं त्यांना. पण या आरक्षणामध्ये ते आरक्षण अडकवू नका. मग मराठ्यांना आम्ही आमच्या देऊ देणार नाही, हे जे घटनाबाह्य स्टेटमेंट होतं हे होणार नाही. कोणी कोणाच्या जातीवर बोलणार नाही, कारण कोणी कोणाच्या जातीचं आरक्षणात काही घ्यायला जाणार नाही. हा सोप्या मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे. तुम्ही ओबीसी आरक्षण कोर्टात चॅलेंज केलेले आहे. मला त्यावरून प्रश्न पडला आहे की एका बाजूला ओबीसी आरक्षण तुम्ही कोर्टात चॅलेंज केले, पण दुसऱ्या बाजूला अशी मागणी होती की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. तर हे कॉन्ट्राडिक्शन होत नाही का? आणि ओबीसी आरक्षण कोर्टात जे चॅलेंज केले त्याबद्दलची तुमची भूमिका काय? मुळामध्ये मी ओबीसी आरक्षण चॅलेंज केलं हे म्हणणं थोडंसं खरं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की घटनात्मक कोटा जो आहे त्याला चॅलेंज करण्याचा माझा बिलकुल इरादा नाही. म्हणजे आरक्षण राहिलंच पाहिजे ना, तो कोटा राहिलाच पाहिजे ना, त्याला चॅलेंज नाही केलेलं मी. त्या घटनात्मक कोट्यामध्ये जे जे घटक घातलेले आहेत ते घटनात्मक प्रक्रिया न करता घातलेले, हा मुळात आक्षेप आहे. मग त्याच्यात 1967ला पहिल्यांदा यादी केली 180 जातीची, उचलली जात टाकली आरक्षणात. असं करून आरक्षणाची यादी बनली. त्याच्यानंतर त्यात एक एक ओळीचे GR काढून आरक्षणात घातले. मग नंतर इंदिरा साहनी आली तर तीच यादी कायम झाली, त्याचं मागासले पण कधीच तपासलं नाही. त्याच्यानंतर इंदिरा साहनी नंतर आयोग नेमला नाही, 2009 पर्यंत आयोग नेमला नाही. ते समित्या नियमित राहिले आणि त्याच्यानेच वासलात लावून टाकली सगळी. म्हणजे काहीतरी हातूरमातूर एका पॅरेग्राफचा अहवाल, एका पानाचा अहवाल, आणि त्यांना पुन्हा आरक्षणात घातलं. मुळात ही प्रक्रिया चुकलेली आहे. जे मराठ्यांना तुम्ही मागासलेपणाचे निकष लावता, जे त्यांना तुम्ही अग्निपरीक्षेतून जायला लावता, ते सगळं सगळ्या जातींना जायला लावलं का तुम्ही? नाही लावलं. तिथे आक्षेप आहे. दुसरी गोष्ट, 23 मार्च 1994ला जे इंदिरा साहनीत कोर्टाने आदेश दिला त्याचं उल्लंघन केलं तुम्ही, कोर्टाची अवमानना केली, ते GR रद्द झाला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही 3 जून 94ला मेडिकलमध्ये आरक्षण लावलं, शिक्षणात आरक्षण लावलं. 23 मार्च 1994ला 50% एज्युकेशनमध्ये आरक्षण आणलं. 8 डिसेंबर 1994ला 2% अजून SBC आरक्षण आणलं हे. आणि 9 ऑगस्ट 1995ला तुम्ही 100पेक्षा जाती पुन्हा आरक्षणात घातल्या आयोगाकडे न पाठवता. मग हे सगळ्या ज्या जातींचं आरक्षण दिलेलं आहे ते घटनात्मक प्रक्रियेच्या बाहेर जाऊन दिलेलं आहे आणि अतिरिक्त खूप जास्ती दिलेलं आहे. कोणताही अभ्यास न करता आणि डेटा न तपासता नाही, मागासले पण नाही, अपूर्व प्रतिनिधित्व नाही, अहवालही नाही, काहीच नाही. आणि ते आरक्षण 67 पासून त्याच जाती आरक्षण घेत आहेत, त्याच नंबरवर घेत आहेत. ह्या प्रक्रियेला माझा विरोध आहे. हे सगळं कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे.
म्हणजे हाके जरांगेंचं ज्ञान काढतात. हाकेंना तर मी किती वेळेस चॅलेंज केलं की तुम्ही या पब्लिकली चर्चेला, सगळ्या आरक्षणावर चर्चा करू आपण, की घटनात्मक काय आहे. काहीच नाही आहे, सगळा बोगस कारभार आहे. मी त्या कोणत्याही जातीविरुद्ध नाही, मूलतः मी जातीवाद मानतच नाही. मुळात असं आहे की घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब तुम्ही करीत नाही. तुम्ही म्हणतात 67ला घटनात्मक प्रक्रिया नव्हती, असं कसं असेल? कारण घटनेत तरतुदी आहेत. 1963ला बालाजी निर्णय आला, 1964ला आर चित्रलेखा आला, 1965ला राजेंद्रन आला, 1972ला बालारामचा निर्णय आला. हे सगळ्या निर्णयामध्ये प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. प्रक्रिया नव्हती असं कसं म्हणणार? यांनी अवलंबच केला नाही. आता इंदिरा साहनीने घातलेली प्रक्रिया तरी कुठे मान्य करतात ते? म्हणजे कोर्टाची अवमानना करत करत खूप जास्ती आरक्षण दिलं गेलं आणि मराठ्यांना म्हणतात तुम्हाला आम्ही येऊ देणार नाही. तेव्हा ही घटनेचा खून पाडण्याचा कार्यक्रम आहे, म्हणून याला विरोध आहे. त्या प्रक्रियेत आणा त्यांना घटनात्मक बाजूने आरक्षण द्या, कोणाचा त्याला विरोध नाही, माझा पण नाही. आमची मागणीच ही आहे की रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन असं झालं पाहिजे. म्हणजे आरक्षण हे घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब करून योग्य प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं ओबीसी आरक्षण रद्द करण्याचं नाही आहे. आणखी त्याचं उदाहरण सांगतो की आता अपूर्व प्रतिनिधित्वाची अट लावून आरक्षण दिलं जातं. मराठ्यांना ती वारंवार सांगितली जाते अट. पण आता दरवर्षी माझ्याकडे 15 पासून 22 पर्यंतचे शासनाचे अहवाल आहेत. त्याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा डेटा दिला जातो, त्याच्यात प्रवर्गनिहाय डेटा दिला जातो. आता शेवटचा 22चा अहवाल काय सांगतो की 34% रेकॉर्डेड सगळ्या ओबीसीची लोकसंख्या आहे महाराष्ट्रात. त्यांनी बाठिया कमिशन आणून आडनावानुसार लोकसंख्या मोजली तरी ती 37% झाली. 42% या 37% लोकांचं प्रतिनिधित्व झाले, म्हणजे त्यांच्या लोकसंख्येपेक्षा 5% जास्ती प्रतिनिधित्व झाले. मग आता ते आरक्षणात राहायला पात्र नाही ना. ओव्हर रिप्रेझेंटेशन इज अँटी रिझर्वेशन. मग त्या अंगाने पण ते बाहेर काढले पाहिजे. एवढंच नाही तर इंदिरा साहनीने सांगितलं की असलेल्या जातींच्या रिझर्वेशनला दर 10 वर्षांनी त्याचं परीक्षण झालं पाहिजे. त्याचीही तुम्ही अंमलबजावणी करत नाही. राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या कलम 11 नुसार सक्तीचं कलम आहे की दर 10 वर्षातून एकदा किमान सरकारने असलेल्या आरक्षणाची पुनर्तपासणी केली पाहिजे. तेही तुम्ही करत नाही. स्टेट फेल्युअर आहे इथे राज्य सरकार फेल जाते. इथे ओबीसी दादागिरी करून राजकारण करतायत ओबीसीतले काही नेते, आणि मराठ्यांना म्हणतात आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही. सगळे राजकीय पक्ष फ्लोअरवर म्हणतात की ओबीसींना आम्ही धक्का लावणार नाही. हे घटनाबाह्य वर्तन आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की कोर्ट याच्याकडे का दुर्लक्ष करते. सो मोठं त्यांनी सरकारला पत्र लिहिलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे, आदेश दिला पाहिजे की तुम्ही विधिमंडळात असं कसं म्हणू शकता की घटनात्मक कोट्यामध्ये एका घटनात्मक पात्र ठरलेल्या समाजाला नाही घालायचं म्हणून. असं कसं म्हणू शकतात? हा जाब त्यांना विचारला पाहिजे सु मोठो सरकारने, कोर्टाने. वकील तर सांगू शकत नाही, सरकारच्या विरुद्ध सांगून कोर्ट ऐकत नाही, तर कोर्टाने आता विचारण्याची गरज आहे. तर हे सगळा जो प्रकार आहे तो घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब न करता जे आरक्षण दिलेलं आहे ते घटनात्मक तरतुदीचं पालन करून रॅशनलायझेशन करावं, विवेकपूर्ण आरक्षण द्यावं, न्याय्य आरक्षण द्यावं, पात्रतेप्रमाणे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जे काय असेल ते तसं आरक्षण द्यावं, एवढं आमचं म्हणणं आहे. कोणता आरक्षणाचा कोटा रद्द करणं ही आमची मागणी नाही. तुम्ही आरक्षणाचे अभ्यासक आहातच, पण त्यासोबतच तुम्ही अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून आता इथून पुढचे काही प्रश्न विचारेन. मराठा समाजाचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो त्या प्रश्नापेक्षा आणखी कोणकोणते प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न, आणि हा मराठा आरक्षणाचा प्रश्न शेतीशी किती जोडलेला आहे? खरं म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 1990 पूर्वी मराठा समाज आरक्षण मागत नव्हता. मी स्वतः मराठा समाजात वाढलेलो असल्यामुळे मला माहीत होतं की का मागत नव्हतं. कारण मी गावातूनच आलेलो आहे. माझी वडिलोपार्जित शेती 4 एकर आहे. माझ्या वडिलांना 50 साली मिळालेली, त्यामुळे आम्ही खूप तसे गरिबीतले. माझे भाऊही साल घालणारे, म्हणजे लोकांच्या शेतात काम करणारे. आम्ही रोजगार हमी योजनेवर मी काम केलेलं. नंतर माझे वडीलसुद्धा सालदारकी करत होते. आम्ही सगळे अतिशय सामान्य कुटुंबातले लोक आहोत. माझे सगळे नातेवाईक असे कष्टकरी शेतकरी आहेत. आम्हाला कधीही आमच्या घराण्यात सरदारकीचा वास नाही, संस्थाचालक नाही, कोणी डॉक्टर नाही, कोणी इंजिनियर नाही, आणि कुठलाही कारखाना आमच्या कोणत्याच नातेवाईकाचा नाही. पण तरी आम्हाला 90पर्यंत आरक्षणाचा विषय नव्हता, कारण आरक्षण फार कमी प्रमाणात होतं. त्यामुळे आरक्षणाचा परिणाम जाणवायचा विषय नव्हता, आणि नोकऱ्याच्या मागे जाणाऱ्या लोकांची संख्या फार कमी होती. जेव्हा 1991-92ला ग्लोबलायझेशन आलं
जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये फ्री मार्केटायझेशन किंवा लिबरलायझेशन किंवा फ्री मार्केट इकॉनॉमी अशा ज्या गोष्टी आल्या, मुक्त अर्थव्यवस्था, त्यामध्ये काय झालं की जी ग्रामीण केंद्रीय अर्थव्यवस्था होती ती शहर केंद्रीय झाली, जी शेती केंद्रीय अर्थव्यवस्था होती ती सेवा केंद्रीय झाली. म्हणजे शहरात सगळं कॉन्सन्ट्रेशन करावं अशी पॉलिसी आली. मग याच्यामध्ये स्वाभाविकतः ग्रामीण भागाला दुय्यम ठरवण्यात आलं, डावलण्यात आलं. आणि असं ठरवून की ग्रामीण भाग आता रिकामाच करायचा आहे आपल्याला आणि शहरात आणून घालायचं आहे, कारण ग्रामीण भागात संधी नाही असा इतिहासकारा यांचं अर्थशास्त्रज्ञांचा एक शोध आहे, अगम्य शोध आहे. आणि म्हणून तिकडून लक्ष काढायचं, तिकडे फंड ओतायचं नाही. आणि WTO स्वीकारल्यामुळे शेतीचे काय नवे गोष्टी आल्या की सरकारने सबसिडी द्यायची नाही, दिली तर कमी करून ठेवायची, शेतीवर जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही, केली तर कॅपिटल करायची पण भांडवलशाही अंगाने करायची, म्हणजे उद्योगांसाठी, सेवा क्षेत्रासाठी, मार्केटसाठी, पण शेतकऱ्यांसाठी नाही. त्यामुळे शेतीकडे जे आता ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये दुय्यम ठरवल्यामुळे शेतीची वाताहत झालेली आहे आणि ही ठरवून झालेली आहे. आधीच तर ग्रीन रिव्होल्युशनच्या नावाखाली शेतीमध्ये सगळं परावलंबित्व आलं, म्हणजे मेहनत असेल, कीटकनाशक असेल, औषधं असेल, बियाणं असेल, सगळ्या अंगाने ते इनपुट कॉस्ट वाढली. आणि दुसरीकडे शेती वायबार झाली, गुरंढोरं संपले, निसर्ग संपला, गायरान संपले, सगळं संपलं. म्हणजे त्या अंगाने शेतकऱ्याला गुरंढोरं पाळणं शक्य होत नाही. आणि शेतीमध्ये पाण्याचा प्रश्न असल्यामुळे, तुकडे झालेले असल्यामुळे शेती करायला परवडत नाही. मग या सगळ्या प्रश्नामुळे शेतकरी म्हणून या समाजाचे खूप गंभीर प्रश्न उभे राहिले. आणि आता तर अलीकडे मी मराठवाडाभर फिरलेलो आहे मराठा समाजाचं सर्वेक्षण करायसाठी. गायकवाड आयोगाचं सर्वेक्षण मीच केलं होतं तिकडे. त्याच्यामुळे मी उघड्या डोळ्याने सगळं पाहिलं. तर प्रत्येक गावामध्ये मी हा प्रश्न विचारला की या गावात 35 वर्ष वयाचे मुलं असे किती आहेत मराठा समाजात ज्यांची लग्न नाही झाली. तो प्रत्येक गावामध्ये 50-50 मुलं आढळायला लागले 35 वर्ष वयाचे की ज्यांचे लग्न होत नाही. आणि सरासरी वय लग्नाचं 20 होतं 20 वर्षापूर्वी, तर ते आता 32 झालं, अलीकडे तर ते 35 झालं. म्हणजे मुलांचे लग्न ज्या घरात होत नाही 35 वर्ष वयाच्या, त्या घरात आईवडिलांची अवस्था काय होत असेल आणि त्या घरात संध्याकाळी काय वातावरण होत असेल हे बघा तुम्ही. म्हणून व्यसनाधीनता 70% होती मी जेव्हा 18 साली सर्वे केला तेव्हा. ती आता प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे ज्या मुलाचं लग्न होत नाही त्याला दारू पिऊ नको असं म्हणण्याची कोणाची हिंमत नाही. मग ही व्यसनाधीनता एकीकडे, त्याला खर्च येतो, त्याची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, त्या घरात अशांतता राहते, मग आत्महत्येचं प्रमाण वाढतं. पण आता दुसऱ्या बाजूला मुली का मिळत नाही? कारण त्या मुलाच्या हातात त्याची जीवनाची जगण्याची सिक्युरिटी नाही ना, तो चांगलं जीवन देऊ शकत नाही ना मुलीला. मग ज्या मुली गावात आहेत त्या कमीत कमी 10वी-12वी शिकतात आणि त्या मुली सगळ्या शहरात जाऊ इच्छितात. कारण आता सगळी जी अर्थव्यवस्था आहे ती शहर केंद्रीय आहे. जो ब्राईटनेस आहे, चकाकी आहे जीवनाला, ती सगळी शहरात आहे. त्यामुळे त्या मुली म्हणतात आम्ही शहरात जाऊ, आम्ही कशाला या असल्या म्हणजे ढोरकुट्या पोरांच्या मागे कशाला जाऊ आम्ही. आणि ते दारू पिऊन पडलेले दिसतात ना, त्यांचं आयुष्य बर्बाद झालेलं दिसतं ना. मग मुली शहरात येऊ इच्छितात आणि मुलांना कोणताच मार्ग शिल्लक नाही आहे. मग आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढणं हे एकदम स्वाभाविक आहे. म्हणजे सामाजिक तुटलेपणा 100% आला या समाजात. म्हणजे काय यांच्यासमोर काय, आता ते शिकलेले नाही जास्ती, ते शेती करू शकत नाही, शेतीतला निरुत्साह वाढलेला आहे, गुरंढोरं पाळता येत नाही आणि शेतीत पिकं निघत नाही कारण परावलंबिता आलेलं आहे. मग अशा वेळेला शहरात येऊन शिकण्याची आशा निर्माण व्हायला लागली नव्या पिढीच्या लोकांना. मग शहरात रिझर्वेशन प्रचंड वाढलं, 50% एज्युकेशनल रिझर्वेशन आहे. मग त्याच्यात खर्च प्रचंड वाढले. म्हणजे रिझर्वेशन आहे त्यांना फीस नसते, जे रिझर्वेशनमध्ये नाही असे ओपनला त्यांची पण फीस भरावी लागते. मग प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन झालं, तिथे पण प्रचंड फीस भरावी लागते. एवढं करून नोकऱ्या लागण्याचा प्रॉब्लेम आहे का, तिथं पण रिझर्वेशन आहे. म्हणजे मराठा समाजाचं शेतीची वाताहत झाली, शेतीत काम करण्याची पोरांची इच्छा नाही, त्यांचे लग्न होत नाही, व्यसनाधीनता प्रचंड वाढली, मुली शहरात येऊन राहायचं म्हणतायत. मग शेती करायची कोणी तर कोणीच करायची नाही. मग शेती पडीत पडण्याची वेळ आली, आत्महत्येचं प्रमाण प्रचंड वाढलं आणि शहरात कॉम्पिटिशन आली रिझर्वेशनमुळे. मग या सगळ्या याच्यामध्ये काहीतरी एक दुश्मन ठरवावा लागतो. म्हणून मराठा समाजाला आता एकमेव दुश्मन दिसलं ते म्हणजे आरक्षण. म्हणून आरक्षणावरती सगळ्यात मोठा आता टार्गेट आहे की आमचे सगळे प्रश्न आरक्षणाने वाढले असं लोकांना वाटतं. आता असं आहे का ते नाही, आर्थिक पॉलिसीमुळे ते आलेली वेळ आहे.
पण आरक्षण ही त्याची एक बाजू नक्की आहे. आणखी दुसरा काय भाग झाला, हे मुक्त अर्थव्यवस्था झाली. 23 मार्च 1994ला प्रचंड आरक्षण वाढून समोर आलं, जे पूर्वी काही वाटत नव्हतं आम्हाला. पूर्वी आम्हाला शिक्षण फुकट होतं, पूर्ण शिक्षण फुकट होतं, आणि त्या आरक्षणामुळे प्रॉब्लेम झाला. मग ती 23 मार्च 1994चं GR आडवा आलं, त्याच्यात 50% एज्युकेशनल रिझर्वेशन आहे ते आडवं आलं. त्यात आणखी तिसरा मुद्दा आहे की 94लाच राजकीय आरक्षण आलं. मग राजकीय आरक्षणामुळे जे OBCची फळी तयार झाली, OBC राजकारणात आलेले सगळे, मग ते मराठ्यांना अजून टार्गेट करतात, त्यांना अजून वेगळं पाडण्याचा प्रयत्न करतात. प्रशासनामध्ये सगळ्या आपल्या आपल्या जातीचे पोरं भरण्याचा प्रयत्न आहे किंवा त्यांना सूट देण्याचा प्रयत्न आहे. मराठा जे प्रशासनातून नामशेष व्हायची वेळ आली, मेडिकलमधून मराठ्यांचं नामशेष व्हायची वेळ आली. इंजिनिअरिंगला जातात मराठ्यांचे मुलं, पण सगळे प्रायव्हेटमध्ये जातात, गव्हर्मेंटला त्यांची जायची परिस्थिती राहिली नाही. अशा सगळ्या 3-4 बाजूने हा समाज त्रासला. मग एज्युकेशन नाही, लग्न होत नाही, शेतीत ती रया राहिली नाही जी पूर्वी होती, मग उत्पन्नाचं साधन नाही, आणि जे जगात कॉम्पिटिशन वाढली आहे, छान चमकदार लाईफ सगळ्यांच्या आयुष्यात वाटायला येते आणि आपल्याला डावललं जाते, ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आली. जरांगे पाटलांच्या मागे जो समाज उभा आहे तो असा उभा आहे की ज्याला जीवनात आता काहीही गमवायचं राहिलं नाही. मग ज्या समाजाला काहीच गमवायचं राहिलं नाही त्या समाजाला तुम्ही समजावणार कसं? म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन मजबूत आहे. त्यांच्या मागे 24 तास महिने बसायला लोक तयार आहे, कारण गावातच काही नाही तर याच्या मागे बसून निदान काहीतरी आंदोलन करतोय सार्थक तरी आहे ना. अशा परिस्थितीत सगळा मराठा समाज अडकलेला आहे. मग बायका पोरं सुद्धा आज येऊन बसतात. सर तुम्ही पुण्यात राहताय, तुम्ही सर्वे करा की पुण्यामध्ये जे हाऊसमेड्स आहेत, घरात काम करणाऱ्या मोलकरणी, पोरं सांभाळणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या जेवढ्या बायका आहेत, या सगळ्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मराठवाड्यातून आलेल्या मराठा समाजाचं प्रमाण 60% महिलांचं आहे. जास्त महिला काम करणाऱ्या मराठवाड्यातून आलेल्या मराठा समाजाच्या महिला आहेत. पुरुष वॉचमन, हॉटेलमधले वॉचमन, हे सगळ्या ठिकाणचे वॉचमन मराठा समाजाचे. हे मी स्वतः म्हणजे गोखले इन्स्टिट्यूटने 4 अहवाल दिले, त्याच्यानुसार पण आहे, माझ्या अभ्यासात पण हे दिसून आलेले. मग आता तुम्ही वास्तव समजून नसेल घेणार, आणि ज्या समाजाची प्रचंड ताकद आहे, म्हणजे हा समाज जर खरंच पेटून उठला तर महाराष्ट्राला एका मुठीत दाबून धरू शकतो, इतकी ताकद आहे या समाजाची, हे मला माहिती आहे. म्हणून आम्ही शांततेने आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असतो, कारण आम्हाला माहिती आहे की जर जाट समाजाने 2016च्या फेब्रुवारीमध्ये जे आंदोलन केलं होतं की एका आठवड्यात 50,000 कोटीचं नुकसान केलं होतं, हा समाज जर एक आठवडा धुमसत राहिला तर महाराष्ट्राचं काय होईल, ही भीती आम्हाला असल्यामुळे आम्ही कायम या समाजाला सकारात्मकतेकडे किंवा शांततेच्या आंदोलनाकडे न्यायचा प्रयत्न करतो. मूक मोर्चे त्याचाच आधार होता, जरांगेंचं आंदोलन त्याचाच मार्ग आहे. त्यामुळे तोवरच समाजाला समजून घेतलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मी असं म्हणेन की सामाजिक न्यायासाठी ज्या तरतुदी होतात त्यासुद्धा इकॉनॉमिक पॉलिसीचाच भाग आहेत. ग्लोबलायझेशनचे जे चटके सामान्य समाजाला बसत आहेत ते सुद्धा आर्थिक धोरणाचाच भाग आहे. आणि राजकारण जे आहे ते सुद्धा मार्केट कंट्रोल्ड पॉलिटिक्स आहे. म्हणजे आता तुम्ही बघा, आज जे महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं बाजारूकरण झालं आहे मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिलं आहे, 50 खोके एकदम ओके, हे काय आहे? अर्थशास्त्र आहे ना. सगळं खूपच रिअल इस्टेट तयार करायची. म्हणजे पूर्वी समजा 25 वर्षापूर्वी समृद्धी महामार्ग तयार झाला असता तर 1 लाख लोक कमीत कमी त्याच्यावर काम करताना दिसले असते आणि कमीत कमी 10 वर्षे लागले असते. आता समृद्धी महामार्ग कुठल्या कोपऱ्यात तयार झाला हे लोकांना कळलं सुद्धा नाही, कारण 1500 लोक सुद्धा त्याच्यावर काम करत नव्हते, सगळं मशीनने काम करायचं. मग फडणवीस साहेब जे म्हणतात की इन्व्हेस्टमेंट आली तर ट्रिकल डाऊनने लोकांपर्यंत पोहोचेल, रोजगार वाढेल, हे थोतांड आहे. कारण मी अर्थशास्त्राच्या थेअरी सगळ्या अभ्यासलेल्या आहेत. ट्रिकल डाऊन वगैरे हे सगळं थोतांड आहे. मुळात तुम्ही कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी वापरणार, JCB वापरणार, प्रोक्लान वापरणार, तत्सम आधुनिक मशिनरी वापरणार आणि इन्व्हेस्टमेंट प्रचंड करणार, ती थोड्या लोकांच्या खिशात जाते ना. काळा पैसा बनवून ती पडून राहते, ती कुठे लोकांच्या हातात जाते रोजगाराच्या मार्गाने जात नाही ना. मग ते कसं काय ट्रिकल डाऊन होईल? पूर्वी ते कमी होत होतं, आता सगळंच कॉन्सन्ट्रेशन झालं आहे.
म्हणजे आता तर सगळं मशीनने काम करून घ्यायचं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर असल्या गोष्टी काय चाटायचे का धरून. शेवटी प्रोडक्शन बाय पीपल झालं पाहिजे ना, ॲक्टिव्हिटी बाय पीपल झाली पाहिजे तर त्याला त्याचा फायदा होईल. नुसतं तुम्ही मार्केटमध्ये कसाही पैसा आणून तुम्ही तेजी दाखवत असाल म्हणून सामान्य माणसाच्या हातात पैसा जातो असं त्याचा अर्थ होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता भाजपच्या लोकांना पण मला सांगायचं आहे की दीनदयाळ उपाध्यायांचं अर्थशास्त्र ते विसरून गेले ना. ते सुद्धा केन्सियन इकॉनॉमिक्स वापरतात. म्हणजे दीनदयाळ उपाध्यायांच्या आत्म्याला काय वाटत असेल, जसं काँग्रेस आहे गांधीजींच्या आत्म्याला काय वाटत असेल. म्हणजे गांधीजी आणि दीनदयाळ उपाध्याय यांचं जे सांगणं होतं की सामान्य माणसांना रोजगार कसा मिळेल, सामान्य माणसाच्या हातातली अर्थव्यवस्था कशी राहील, विकेंद्रित अर्थव्यवस्था कशी राहील, हे आपण बघितलं पाहिजे असं ते म्हणतात. यांनी तर शहरीकरण करून स्मार्ट सिटी 100 होते ते आता 1000 करतील हे, आणि एकाच रस्त्यावर 4-4 रस्ते करतील. हा कसं काय प्रयोग आहे. म्हणजे एकाच रस्त्यावर तुम्ही मेट्रो चालवणार, त्याच्यावर रस्ते करणार आणि कोणाचं भलं करणार. तर हे जे प्रॅक्टिकली चुकलेलं गणित आहे ना अर्थव्यवस्थेचं, हे जागतिक लोकांच्या प्रभावाखाली चाललेलं धोरण आहे. हे आमच्या मातीत योग्य आहे की नाही याचं परीक्षण होत नाही. आणि जे अर्थशास्त्रज्ञ आहे हे कसे तिकडं त्यांचे अनुगामी असतात. म्हणजे प्रत्येक चांगला अर्थशास्त्रज्ञ कोण आपल्या देशात, जो परदेशात लिहिलेली पुस्तकं चांगली रटून काढतो आणि त्यांनी काय सांगितले हे चांगलं सांगू शकतो, तो चांगला अर्थशास्त्रज्ञ. म्हणजे आमच्याकडे पहिला नीती आयोगाचा उपाध्यक्ष कोण झाला, अरविंद पनगाडिया झाला. अरविंद पनगाडिया कुठे आहे, ते MIT USA मध्ये आहे आणि ग्लोबलायझेशनचा तो भलावण करणार आहे. ग्रोथ मॅटर्स, वाय ग्रोथ मॅटर्स. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ 1 ट्रिलियन इकॉनॉमी, 5 ट्रिलियन इकॉनॉमी हे थोतांड आहे. याच्यावर चर्चाच होत नाही आपल्या देशामध्ये. ते 1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची करणार म्हणजे काय करणार, तुम्ही पहिल्या 5% हातात सगळे पैसे देऊन टाकणार. ती एकूणामध्ये बरोबर आहे. 90 वर्षाचा म्हातारा आणि 10 वर्षाची मुलगी सरासरी वय किती, मग ते लग्नाचं बरोबर आहे म्हणता तुम्ही. ते सरासरी असते, ते सगळं ते सरासरी सामान्य समाजाला काही उपयोगाची नसते. त्यामुळे हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक वेल्थ, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्कम, हे सगळं वरच्या 5%चं अर्थशास्त्र. म्हणून याला मी एका आण्याचं अर्थशास्त्र म्हणतो. म्हणजे हे एका आण्याचाच फायदा देते. जास्तीत जास्त ट्रिकल डाऊन कुठे होतं, तर 4 आण्यापर्यंत होतं. म्हणजे वरच्या 20%ना अजून फायदा देतं ते. पण उरलेल्या 75%चं काय, हा प्रश्न आपल्याला भेडसावतच राहणार. त्यामुळे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की जरांगेंचं आंदोलन या अशा आर्थिक मुस्कटदाबीच्या विरुद्ध सुरू केलेलं एक महाआंदोलन आहे, महाक्रांतीच्या दिशेने सुरू झालेली एक ॲक्टिव्हिटी आहे. हे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, कारण हे अर्थशास्त्र बदलावं लागणार आहे. आर्थिक पुस्तकं जाळायची गरज आहे. जशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ना, तसे आपल्याला ॲडम स्मिथने केन्सचे जे पुस्तक आहेत ते जाळायची वेळ आली. आता प्रतिकात्मक ते जाळावे लागतील आणि तरच आपल्या लोकांना कळेल की इथं काहीतरी मनुस्मृती आज घातक नाही आहे. आज केन्सचं पुस्तक घातक आहे आणि ॲडम स्मिथचं पुस्तक घातक आहे, कारण ते प्रतिनिधी आहे त्या अर्थव्यवस्थेचे. ते पुस्तकं जाळण्याची आता खरी ती गरज आहे, असं स्पष्ट चित्र दिसते. इतके सगळे प्रॉब्लेम सांगितले तुम्ही. शेतीचा प्रॉब्लेम आहे, आर्थिक प्रश्न आहे, शिवाय सरकारी ज्या नोकऱ्या आहेत त्याचं प्रमाण आटत चाललेलं आहे, कंत्राटी भरती सुरू आहेत, हे इतर सगळे प्रॉब्लेम असताना आरक्षण हा किती मोठा उपाय असू शकतो? कसं असतं, जेव्हा खूप आजारी असलेला माणूस असतो ना, तेव्हा त्याला पहिल्यांदा आपण सलाईनवर ठेवतो. तेव्हा त्याला सलाईन किती महत्त्वाचं असतं असं नाही विचारित आपण. खूपच आजारी माणूस आहे, तो इंटेकच घेऊ शकत नाही, फूड घेऊ शकत नाही, त्याला म्हणजे त्यावेळेला सलाईन लावावं लागतं. आज समाजाची अवस्था अशी आहे, त्याला पहिल्यांदा तुम्हाला आरक्षण द्यायचं म्हणजे आरक्षणाचं सलाईन द्यावं लागेल. त्याच्यानंतर त्याला औषधाची ट्रीटमेंट जेव्हा होईल तेव्हा तो अन्नग्रहणाच्या परिस्थितीत येईल. मग तेव्हा त्याला कळेल की बाबा आपल्याला पुढे कसं जायला पाहिजे. तर आत्ता काय आरक्षण म्हटलं जातं आहे, कारण आज गळ्याशी आलं आहे. आज त्याला जिवंत राहण्यासाठी एक बूस्टर डोस म्हणून आरक्षण आवश्यक आहे. म्हणून मी म्हणतो की आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, पण आरक्षणाशिवाय काहीही होणार नाही. कारण असं आहे की सगळे आरक्षणात आम्ही का नाही, ही जी भावना आहे ही जास्ती घातक आहे. आम्हाला एकट्याला का तुम्ही घटनेच्या बाहेर ठेवता, आम्ही महाराष्ट्राचे नागरिक नाही का, देशाचे नागरिक नाही का, हा प्रश्न वारंवार जेव्हा समाज विचारतो ना, राजकारण्यांकडे त्याची उत्तरं नाही आहेत आणि ते म्हणतात दिलं नाही का ACBC, असं म्हणून नाही काम चालणार ना.
आम्हाला एकाकी पाडलं जाते. म्हणजे घटनेच्या विधिमंडळाच्या फ्लोअरवर म्हटलं जाते की मराठ्यांना आरक्षण द्यायचं, पण इतरांना टच न करता द्यायचं. इतरांना टच न करता द्यायची याचा स्पष्ट अर्थ काय असतो? घटनात्मक मर्यादेत द्यायचं नाही. मग घटनात्मक मर्यादेत मराठ्यांना आरक्षण का नाही द्यायचं, हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर कोणी देत नाही. मग मराठा समाज काय म्हणजे कोणता समाज आहे? पाकिस्तानातून आला का अफगाणिस्तानातून आला? त्याला घटनात्मक मर्यादा का लागू नये त्याला? हा प्रश्न आहे ना मुळात. म्हणजे याला डावलल्याचे भावना होते. म्हणून आरक्षण पाहिजे, घटनात्मक मर्यादेत पाहिजे, आणि ते घटनात्मक मर्यादेत आहेत अशी गॅरंटी सरकारने दिली पाहिजे. हे सांगण्याची गरज आहे, सुज्ञ माणसाने हे सांगण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने शरद पवारांनी हे कधी सांगितलं नाही. हे शिंदे साहेब सांगत नाही, फडणवीस साहेब सांगत नाही, अजितदादा सांगत नाही, उद्धव ठाकरे सांगत नाही, काँग्रेसचे कोणी सांगत नाही. आणि मग हे लोक कसे काय मराठ्यांची मतं मागू शकतात? हा यातला मूळ मुद्दा आहे. फडणवीस सांगतात आरक्षणाने काय प्रश्न सुटणार आहे? अरे पण आम्ही सगळे आरक्षणात जर असलो असतो, ओबीसी आणि मराठा आणि सगळे घटक, आम्ही एक दिवस असं आंदोलन केलं असतं की तुमच्या बापाला आर्थिक धोरणं बदलावी लागली असते आणि रिक्रुटमेंट करावी लागली असते. माझं समाजाला हेच सांगणे, ओबीसी समाजाला पण आणि मराठा समाजाला पण, का आम्ही आरक्षण मागतो? कारण आम्हाला सगळ्या समाजाला एका बाजूला यायचं आहे. ज्या दिवशी मराठा, ओबीसी, एससी, एसटी सगळे एका बाजूला असतील आरक्षणातले घटक म्हणून, त्या दिवशी आम्ही एका दिवसात सरकारला बाध्य करू की तुम्ही रिक्रुटमेंट केली पाहिजे, नेमणुका केल्या पाहिजे आणि रोजगार दिला पाहिजे, परमनंट रोजगार दिला पाहिजे. पगार कमी द्या, पण जीवनाची शाश्वती देणं हे घटनेनं दिलेला अधिकार आहे. आणि जीवनाची शाश्वती द्यायला हे सरकार फेल गेलेलं आहे. हा आमचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी आरक्षण मागतोय. आम्हाला काय म्हणायचं आहे की जसं जात माळी आहे, वंजारी आहे, तेली आहे, कुंभार आहे, किंवा गुजर आहे, लेवा पाटील आहे, भंडारी आहे, वाणी आहे, ह्या सगळ्या जातीसारखे आम्ही ज्या दिवशी होऊ, त्या दिवशी या सगळ्या जातींना घेऊन आम्ही एक मोठं आंदोलन करू आर्थिक मुस्कटदाबीच्या विरोधात. आणि या सरकारला बाध्य करू की 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी इतक्या जागा भरल्या जात होत्या. त्यावेळेला उत्पन्न सरकारचं कमी होतं, त्यावेळेला लोकसंख्या कमी असताना सुद्धा गरज जास्ती वाटत होती. मग आज असं काय घडलं की आज नोकऱ्या नाही मिळणार? तुम्हाला कधी हा प्रश्न पडला का की बाबा 1995ला नोकऱ्या होत्या आणि 2025ला नाही, 2024ला नाहीत? का नाही बाबा? राजकारण्याला माझा मूलभूत हा प्रश्न आहे, फडणवीसांना माझा मूलभूत हा प्रश्न आहे की का 95ला नोकऱ्या होत्या आणि का 2024ला नाही? काही आहे का उत्तर याचं? मग तुम्ही हुशार झाले का बुद्धू झाले? निर्बुद्ध झाले तुम्ही की लोकसंख्या वाढते, सरकारचं उत्पन्न वाढते, सरकारची कामं वाढत आहेत आणि म्हणतात नोकऱ्या नाही. असं म्हणणं बेशरमपणाचं, निर्लज्जपणाचं आणि बेजबाबदारपणाचं नाही का? याचा अर्थ हा देश समाजाचा राहिला नाही, हा देश जनतेचा राहिला नाही, काही राजकारण्याचा आणि उद्योगपतीचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा झाला. तर मग माझा अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून हाच प्रश्न आहे की हा देश सामान्य जनतेचा आहे का उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर, राजकारणी आणि तत्सम त्यांचे नातेवाईक, कारखानदार यांचा देश आहे का? नोकऱ्या नाही, पण आमदार खासदारांचे भत्ते, त्यांचं पेन्शन चालू आहे, त्यांची नेमणुका तर चालू आहे, कॉन्ट्रॅक्टरच्या खिशा भरणं चालू आहे, कारखानदारीला फुकट FRP ते काय फायदे देणं चालू आहे, उद्योगपतींना सगळ्या सवलती चालू आहे. मोठे मोठे रस्ते काय सामान्य माणसासाठी बनतात का? समृद्धी महामार्गावरून कोण जातं? तिकडे कोस्टल त्यांनी जे रोड बनवले तिथून कोण जातं? मुळामध्ये तुम्ही हे सगळं चालू ठेवता कोणाच्या कॉस्टवर? देशाच्या कॉस्टवर. तुम्ही देशाची हवा वापरणार, प्रकाश वापरणार, रोड वापरणार, डोंगर वापरणार, सगळं वापरणार आणि खिसे भरणार 2% लोकांचे. मग का नोकऱ्या नाही आम्हाला? का आमच्या जीवनाची शाश्वती नाही? का आम्हाला सुसह्य लाईफ देऊ शकत नाही तुम्ही? मग हे फेल्युअर घटनेचं आहे, हे फेल्युअर सरकारचं आहे, हे फेल्युअर उद्योगपतींचं आहे आणि जे निर्णयकर्ते आहेत त्या सगळ्यांचे हे फेल्युअर आहे. आज नोकऱ्या नाहीत, का नाहीत हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. नोकऱ्या नाहीत म्हणून आरक्षण मागता कशाला असा प्रश्न नाही विचारला पाहिजे. आंदोलनानिमित्त, जरांगे यांच्या आंदोलनानिमित्त संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे, रस्त्यावर येतोय, आंदोलन करतोय असं दिसतंय. इथून पुढं मराठा समाजाची दिशा काय असली पाहिजे असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे संपूर्ण मराठा समाजाने जरांगे यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांच्या मागे गेलं पाहिजे, एका नवी मांडणी केली पाहिजे, काय दिशा असली पाहिजे?
नाही, याच्यामध्ये जरांगे पाटील त्यांचं काम त्यांच्या बुद्धीप्रमाणे जरूर करतायत, त्याला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे, म्हणजे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. कारण आज सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन उभं राहण्याची खूप गरज आहे आणि जरांगे पाटील 24 तास त्याच्यामध्ये आहेत. एवढ्यातच मी त्यांचा फॅन आहे. ते चुकत असतील वगैरे याच्या मी खोलात जात नाही. पण याला उपाय काय सांगतो मी, की जरांगे पाटलांच्या 3च मागण्या आहेत. पहिलं म्हणजे त्यांनी सगळे सोयरेचा अध्यादेश लागू केला पाहिजे. याच्यात जरांगे पाटील चुकलेले नाहीत, सरकार चुकलेले. सरकारने ते लागू केलं पाहिजे, कारण त्यांनी कमिटमेंट दिलेली. ते बरोबर चूक ते जरांगे ठरवतील नंतर. त्यांनी हैदराबाद गॅजेटचा विषय आणि सातारा गॅजेटचा विषय, तर त्यांनी ते आयोगाकडे पाठवलं पाहिजे सरकारने तातडीने. जे काय हैदराबाद गॅजेट जरांगे म्हणतात तो आयोगाचं, ते काय गॅजेट आणि सातारा गॅजेट आयोगाकडे पाठवावं आणि आयोगाला आदेश द्यावा सरकारने की याचा अभ्यास करा आणि हे लागू करणं शक्य आहे का विचारावं. त्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स द्यावा. दुसरी गोष्ट, त्यांनी जे 10% ACBC आरक्षण दिलं त्याच्यानुसार मराठा समाज हा मागासलेला ठरलेला आहे, पात्र ठरलेला आहे. 16/4/15/4 मध्ये 342 खाली त्यांना ACBC नोटिफिकेशन केलेलं आहे. मग आता केंद्रामध्ये पण ACBC यादी आहे, 27% आरक्षण आहे. तर त्या ACBC, ज्याला आतापर्यंत OBC यादी म्हणत होते, त्याच्यात केंद्रीय यादीत या मराठा समाजाचा समावेश केला पाहिजे तातडीने. आणि ते काम सरकारचंच आहे. सरकारने अर्धच काम केलं, अर्ध केलं नाही. तिथे तर OBCचा विरोध नाही, कारण केंद्रीय पातळीवर मराठा समाज 1-1.5% वाढणार आहे. तो काही खूप वाढणार नाही ते यादीमध्ये. त्यामुळे तिथे कोणाचा विरोध नाही. तिथे केंद्र सरकार आडवं येत नाही, तिथे OBC आडवं येत नाही, तिथे कोणते राजकारणी आडवे येत नाही आणि तिथे 50%च्या कोट्यात जातो हा समाज. मग केंद्रीय यादीमध्ये या ACBCचा तातडीने समावेश करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे. आता दोन्ही मुद्दे मी सहज सुटण्यासारखे आहेत हे सांगितलं आणि दोन्ही मुद्दे सरकारच्याच हातात आहे. जरांगेने याच्यात काही करायचं नाहीच आहे. मग सरकारला हे करण्यामध्ये असं कोणती जास्त बुद्धी खर्च करायची गरज नाही आणि कोणाचं वाकडं घ्यायची पण गरज नाही, कारण ही घटनात्मक प्रक्रिया आहे. याला कोणी आडवं येण्याचा काही प्रश्न नाही. याच्याने सहज प्रश्न मार्गी लागू शकतो. आता एवढ्याने मराठ्यांचे प्रश्न सुटणार आहे का? कारण हे लागू करायचं की नाही करायचं आयोग सांगेल. आयोग जे सांगेल ते सगळ्यांना मान्य करावं लागेल. तर निदान घटनात्मक प्रक्रियेतून आलं तर समाजालाही समजेल हे शक्य आहे की नाही आहे. तोपर्यंत त्याचा निर्णय होणार नाही ना. आता याच्याने मराठा समाजाचं आंदोलन थांबेल का? नाही थांबणार. पण निदान सरकारचं फेल्युअर तर थांबेल ना. सरकारला या इलेक्शनमध्ये उत्तर द्यायला काहीतरी कारण राहील ना, की आम्ही बरोबर वागलेलो आहोत, त्यामुळे समाजाने आमची भूमिका समजून घ्यावी, असं सरकार म्हणू शकतं. आणि जर सरकारने हे 2 कामं केले आता महिना 15 दिवसात, तर मराठा समाज सरकारला नक्की डोक्यावर घेईल, फडणवीसांना सुद्धा घेईल. राहिला व्यापक प्रश्न, व्यापक क्रांतीचा विषय जो आहे तो इलेक्शनचा विषय न राहता तो जीवनामरणाचा प्रश्न राहील. आर्थिक मुस्कटदाबीच्या विरुद्धचा जो प्रश्न राहील तो जरांगेच्या नेतृत्वात इलेक्शन नंतरही चालूच राहील. तो कदाचित विधिमंडळातही लोक जातील, कदाचित संसदेतही लोक जातील, पण भारतीय आर्थिक मुस्कटदाबीच्या विरुद्ध क्रांतीचं रणशिंग जे फुंकलं गेलेलं आहे ते मला असं वाटतं मराठवाडा त्याचं केंद्र ठरेल आणि इतिहासात मोठी नोंद होईल की जागतिक मुक्त भांडवलशाहीच्या विरुद्ध आम्ही एक मोठा लढा करतो आहोत. आणि मग तेव्हा तो जातीपातीच्या पलीकडचा आणि एखाद्या सरकारच्या नेत्याच्या पलीकडचा राहील. मग तेव्हा ते समूळ भूमिका बदलण्यासाठी, जसं आता तुम्ही म्हणतात नोकऱ्या नाही मग कशाला आरक्षण, मग आम्ही विचारू की नोकऱ्या का नाहीत? कोणी सांगितलं हा देश कोणाचा आहे? आम्ही म्हणतो घटनेने सांगितलं हा देश जनतेचा आहे. मग जनतेचा आहे तर जनतेच्या गरजा भागवणं हे सरकारचं काम आहे. कॅपिटलिस्ट काय म्हणतात, भांडवलशाह काय म्हणतात, कोण उद्योगपती काय म्हणतात किंवा हे काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. तुम्हाला जनतेचा देश राहिला पाहिजे असं वाटत असेल तर मशीन बंद करा, जनतेला काम द्या, जनतेचा उदरनिर्वाह चालवा, जनतेनं मेनस्ट्रीममध्ये आणा आणि नोकऱ्या द्या, कमी पगाराच्या द्या, पण जीवनाची शाश्वती द्या. हे सगळं करायला पुढच्या काळामध्ये समाज जरूर करेल. तर याच्यामध्ये जरांगे पाटलांकडे करण्यासारखं काही नसून सरकारकडे करण्यासारखं आहे. त्यांना क्रेडिटही त्याचं मिळेल आणि इलेक्शनही शांततेत पार पडेल. जो मोठा लढा आहे तो सगळ्यांनी मिळून लढायचा आहे, तो जातीपातीच्या पलीकडचा असेल. तो आर्थिक मुस्कटदाबीच्या विरुद्ध ते एक मोठं क्रांतीचा तो विषय असेल आणि ते चालू राहील. त्याचं नेतृत्व मराठा समाजाने करावं अशी माझी बिलकुल अपेक्षा आहे.
त्यामध्ये जे जे करावं लागलं ते सगळं आम्ही करतोच आहोत आणि नक्की पुढे पण करू. तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट महत्त्वाची जी लक्षात आली, जी पुढचा लढा हा कदाचित जातीपाती पलीकडचा असू शकतो. सर, तुम्ही द पॉलिटिक्समध्ये आलात, बोललात, वेगवेगळे मतं मांडलीत आरक्षणाच्या बाबतीत, आर्थिक प्रश्नांच्या बाबतीत. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आभार आपले. जय शिवराय.